आम्ही आलो कमीत कमीत 150 जण आता आणि आमच्या गावातून 5 आणि 100 आलीत। आता त्याच्यात तुम्ही राहणं खाणं पिणं सगळं साहित्य सगळं आणले आम्ही। 6 महिने गावाकडे नाही गेलं तरी आम्ही सगळी तयारी करून आलो होता। तेव्हा आम्हाला चॉकलेट दिली, आता चॉकलेट नाही फिकलेट नाही, आता चॉकलेट देऊन आम्ही त्याला येणार। एवढा असून सरकार दखल घेत नाही। हा दखल घेत नाही, त्याला सगळं जमायले ना। तर आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार, कसे जाणार काय जाणार हे गनिमी काव्याने कसे जाणार हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे। त्या काळात पासूनच आम्हाला गनिमी कावा कसा करायचा ते सांगितलेलं आहे। नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्सअप। आणि आज मनोज जरांगे पाटलांनी हाक दिलेली आहे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जायचा निर्णय घेतलेला आहे। आणि आज लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे। ह्याच अनुषंगानं आपण काही मराठा बांधवांशी संवाद साधणार आहोत। दादा कुठून आले आणि काय आम्ही वसमत तालुका हिंगोली जिल्हा परजना गाव, त्या गावामध्ये आम्ही 150 मुलं आलेली आहोत आरक्षणासाठी। योद्धा मनोज जरांगे पाटला संघ मुंबईला जाण्यासाठी। अच्छा अच्छा। तर एकंदरीत आता कशी तयारी नेमकी मुंबईला जायची? मुंबईला जायची सगळी तयारी करून आलो आम्ही। किती जण आले साधारणतः? आम्ही आलो कमीत कमीत 150 जण आता आणि आमच्या गावातून 5 आणि 100 आलीत। आता त्याच्यात तुम्ही राहणं खाणं पिणं सगळं साहित्य सगळं आणले आम्ही। 6 महिने गावाकडे नाही गेलं तरी आम्ही सगळी तयारी करून आलो होता। आरक्षण घेऊनच मुंबईहून आम्ही निघणार, तोपर्यंत निघणारच नाही। तेव्हा आम्हाला चॉकलेट दिली, आता चॉकलेट नाही फिकलेट नाही, आता चॉकलेट देऊन आम्ही त्याला येणार। एवढा असून सरकार दखल घेत नाही। हा दखल घेत नाही, त्याला सगळं जमायले ना। सरकारला या सगळं जमायले। दीड दिवसाचा मुख्यमंत्री जमाला, नोटाबंदी जमाले, यायला सगळं जमाले। मग मराठ्याचा आरक्षणाचा का मुद्दा जमन यायला, बाकी सगळं जमायले। मग आरक्षण का द्या मराठ्याला जमन यायला? हा तर अजून काही मराठा बांधव माझ्या सोबत आहे, काय सांगाल? याच्यात सांगायचं काहीच नाही, फक्त याच्यात एकच बाब आहे की आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय घरला जायचंच नाही। त्याच्यात काहीच दुमत नाही। जसे पाटील जातील आदेश देतील तेच आदेश आम्ही पालन करणार। जवरक पाटील गावाकडे गुलाल घेऊन परत येणार नाहीत तोपर्यंत आम्ही परत येणारच नाही। त्याच्यात काही हेच नाही। बरं, पाटलानं पुन्हा म्हणजे पाटील बऱ्याचदा बोलतात की माझं शरीर साथ देत नाही, मी काही दिवसाचा पाहुणा आहे। आणि त्यांनी पुन्हा एक आंदोलनाचा हत्यार असं उपसलं की ते आमरण उपोषण करणार 29 तारखेपासून, त्याच्याबद्दल काय सांग? आता आमरण उपोषण पाटील करणार म्हणजे करणार, त्याच्यात काही दुमत नाही। पाटलाचं शरीर साथ देत नाही, असं शरीर साथ देत नाही। आता पाटलाला आम्ही साथ देणार आहे। सगळा मराठा बांधव पाटलाला आम्ही साथ देणार आहे। आता आम्ही शेत सोडले, घर सोडले, सगळं सोडलं। आमचा देव माणूस म्हणजे जरांगे पाटील मराठी समाज। अजून माझ्यासोबत काही वयोवृंद आहे। बाबा कुठून आले तुम्ही? आम्ही हातगावचा ठिकाण तळणीहून आलो। हो का? कोणता जिल्हा? नांदेड जिल्हा। नांदेड जिल्हा। हे बाबांच्या कपाळावर लिहिलेलं आहे मराठा, त्यांनी असं एक टिक्का पण लावून घेतलेला आहे। आणि ते आपण पाहू शकतो। बाबा काय भावना आहे तुमच्या? आमचं निष्ठावंत दादाचा शब्द पाळायचा, मराठ्याला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका। लेकरा बाळाला काय आता तरी चान्स लागला, खिपता खायले लेकरं घरी बसायले, नोकरी नसल्यामुळे इंटरव्ह्यू मारायले, शेती जमत यायला। आता शेवटी दुसरा पर्यायच नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय। आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणारही नाही वापस घराकडे। मुंबईतून वापस यायचं ना, मुंबई घुसणार म्हणजे घुसणार। मराठीचं रक्त आहे। अजून दादा तुम्ही कुठून आले, काय सांगाल? आम्ही वाकिया गावून आलेलो आहोत। तर आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणार, कसे जाणार काय जाणार हे गनिमी काव्याने कसे जाणार हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे। त्या काळात पासूनच आम्हाला गनिमी कावा कसा करायचा ते सांगितलेलं आहे। आणि आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी आज माझी बहीण 90% मार्क घेऊन ते 50% 45% मार्क घेऊन ते आमचे रेस काटायला आमचे लागणं लेकरं, त्यासाठी आम्हाला जायचं आहे। आम्ही आमच्यासोबत सगळं काही आणलेलं आहे। आणि गावाकडल्यांनी सांगितलं तुम्ही फक्त मुंबईला जा, काय लागते ते आणखीन आम्ही गावाकडून वाटलं। एकंदरीत काय भावना आहे आपल्या? अशा नाही, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तर माघारी येणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल। आरक्षण घ्यायचं म्हणजे कशासाठी नाही घ्यायचं? आमच्या लेकरं बाळ, आमच्या बायकोनं सांगितलं तुम्ही आले नाही तर चालते, तुम्ही तिकडच राहा मुंबईला। आम्ही घरचं शेण पाणी करतो, चारा पाणी करतो, दुधा काढतो, मग तुम्ही येऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय येऊ नका हे सांगितलेलं आहे। तर हे होते आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे। आणि आपण पाहू शकतो की अक्षरशः घोषणांनी अंतरवाली सराटी दणानून गेलेली आहे। आणि ह्या आंदोलनाचा पूर्ण कव्हरेज आपण लेट्सअपच्या माध्यमातून पाहणार आहे। लेट्सअप वाहिनीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईपर्यंत आपण हे आंदोलन कव्हर करणार आहे। लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत
विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.